पुणे नाशिक महामार्गावरील झगडे वस्ती येथे दिनांक 16 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर बाजूकडून चाकणकडे भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बस चालकाने रस्ता दुभाजक फोडून दुसऱ्या लेनमधील 3 दुचाक्या आणि एका 4 चाकीला जोरदार धडक दिली। 3 दुचाकीवरील 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। अपघातात मोटारीचा चक्काचूर होऊनही मोटारीतील जणांचे नशीब बलवत्तर म्हणून कोणालाही इजा पोहोचली नाही। जखमींना चाकणमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर बस चालक अपघात स्थळावरून फरार झाला आहे। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकांच्या या कारनाम्याने काही काळ दहशतीचा थरार उभा केला होता, अशी अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी माहिती सांगितली। काय म्हणाले ते पाहूयात। घटनाक्रम सविस्तर। मी अभिजित जोशी, मी संभाजीनगरवरून पुण्याला येत असताना 9:30च्या दरम्यान चाकण रोडवरती हा कुठला एरिया आहे, स्वप्ननगरीच्या तिथे मागून कोणीतरी जोरदार धडक दिली ट्रॅव्हल बसने आणि आम्हाला काही कळलं नाही। डायरेक्ट गाडी आमची ज्यावेळेस थांबली त्याच्यानंतरच आम्हाला कळलं की मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि गाडीचं पूर्ण चुराडा झालेला आहे। देवाची कृपा आहे की सगळ्यांनी सीट बेल्ट लावला असताना आम्ही सगळे सुरक्षित आहे। फक्त झटका उटका बसला त्याच्यासाठी काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण कोणाला कुठली इजापत झाली नाही। दुःखाची बाब ही आहे की त्यांनी जे ठोकलेलं आहे आमच्याही पुढे अजून एका गाडीला त्या बसने अजून ठोकलेलं आहे। ते बसवाला कुठे फरार आहे आम्हालाही काही माहीत नाही। इथल्या लोकल लोकांनी प्रतिनिधींनी सांगितलं की तुम्हाला बसवाल्याने ठोकलं म्हणून मी तुम्हाला सांगायचं की मला ट्रॅव्हल बसने ठोकलं, नाही तर मला तर काही कळलंच नाही काय झालं आणि काय नाही। डायरेक्ट इथे आल्यावरतीच आम्हाला कळलं की काहीतरी झालेलं आहे। फ्रॅक्शन ऑफ सेकंडचं हे होतं आणि याच्यामध्ये अजूनही इथून कळलं की अजून 2 व्हीलरवरच्या 4-5 लोकांना पण लागलं। मोठ्या प्रमाणात दुखापत इजापत झालेली आहे। देव त्यांची रक्षा करू एवढीच अपेक्षा ठेवतो आणि आमची रक्षा केल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद।